तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। उत्सवामध्ये परवानगी दिलेली नाही, तसेच माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे तसेच माननीय पोलीस महासंचालक सो यांच्याकडून डीजे साठी परवानगी नसल्याचे कळवल्यामुळे आपण प्रथम मीटिंग घेऊन सर्व गणेश भक्तांना कळवण्यात आलेले आहे। तसेच कारण डीजे मुळे जे नुकसान होते, काहींचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे, आपल्या तालुक्यामध्ये तशी कुठे घटना घडू नये त्या अनुषंगाने आपण अगोदर कळवलेले आहे। तसेच लेझर लाईट जे आहे ती अपायकारक आहे, त्या लेझर लाईट मुळे डोळ्याला इजा होऊ शकते, ती पण आपण वापरणार नाही, त्यासाठी सुद्धा परवानगी नाहीये। तसेच गुलाल मध्ये रंग मिश्रित रांगोळी मिश्रित गुलाल किंवा केमिकल युक्त गुलाब नसावा, त्याची काळजी तुम्ही घ्या। गुलाल वापरा, परंतु त्याच्यात इजा होणार नाही याची काळजी आपण गणेश मंडळाने घ्यावी। आणि ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ते आपण पाळावेत। तसेच एमएससीबी आणि नगर परिषद यांच्याकडून जे काही रोड संबंधी आपल्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण त्यांना विनंती करणार आहे ती दूर करण्यासाठी। तसेच वेळेमध्ये गणपती विसर्जन करावे आणि वेळेमध्येच ते संपवावे अशी सर्वांना विनंती आहे। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। साहेब, बक्षिसाचा विषय निघाला, जनतेची चर्चा आहे किंवा बक्षीस खरं तर एमएससीबी, पोलीस स्टेशन आणि पालिकेला दिलं पाहिजे, कारण ज्या नागरी सुविधा आहेत, नागरिकात सगळे भक्त आहेत, आणि मग आरोग्याचा विषय असेल, त्याच्यानंतर लाईटचा विषय असेल, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आहे खिसे कापूचा। कारण स्त्री आहे, स्त्रियाचं सौंदर्य दागिन्यात असतं, स्त्रिया अलंकार घालून तिथे येणार आहेत। आणि आतापासूनच म्हणजे पंत आपण या तालुक्याच्या जडणघडणीत फार मोठं योगदान आहे, तुमचं नाव मातुश्रीत निघत, आपण जुने सैनिक आहेत। तर काय होतं की बाबा पहिली गोष्ट या तालुक्यामध्ये ना, मी स्पष्ट बोलतो की बाबा पहिली गुन्हेगार जे आहेत बाबा त्यांचं ऑडिट करा। गणपती कधी प्रसन्न होते कधी बुडते, ज्यावेळेस एकही खिस्सा कापला जाणार नाही आणि सामाजिक कुठलंही तेढ नाही। जसं तुम्ही आरोपी आणि खरेदी तुम्हाला माहिती असतं खरं काय आहे खोटं काय आहे, मला माहिती आमच्याच एक सगळ्याला की बाबा जनतेत कोणत्याही दोन धर्मात, कोणत्याही दोन जातीत काही तेढ आणि वाद नसतो। या मला एक गोष्ट लागती, मी त्याला अपवाद नाही, तर आम्ही काही गोष्टी करीत असतो। मी महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेताना जीएस होण्यासाठी मी काय करायचो, मला 3दा जीएस होण्यासाठी मी शहर विरुद्ध ग्रामीण वाद लावायचो आणि ग्रामीणच्या मतावर मी 3दा निवडून यायचो, असा प्रकार आहे। त्याच्यामुळे तो विषय काही नाही, फक्त आमचं म्हणणं काय आहे की बाबा सामाजिक सलोखा राहणारच आहे। काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की बाबा गुन्हेगाराला आवळा, लाईट चांगल्या प्रकारची द्या, उत्तम पाणी द्या, गुन्हेगारापासून म्हणजे खिसे कापूपासून महिलांचं संरक्षण करा आणि आरोग्य सुद्धा महत्वाचा विषय। आणि भगिनींच्या लघुशंकेचा एक विषय, ठिकठिकाणी टोल बांधा, हे अत्यंत महत्वाचे विषय आहे। याची जर प्रोसिडिंग असेल याची नोंद सुद्धा घ्यावं, कारण कुठली बैठक बिना प्रोसिडिंगची नसती। ज्या त्या खात्याबद्दल मी जे बोललोय त्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे सगळ्या गोष्टी म्हणजे पाळल्या पाहिजेत। आणि ताई तुम्ही आमच्या सगळ्याचे नेते आहेत, तालुक्याचं नेतृत्व आहे, आपला गणपती जिल्ह्यात म्हणा, तालुक्यात म्हणा किंवा राज्यात म्हणा पारदर्शक कसं होईल, गुन्हेगोविंदांनी कसं होईल, कारण आपल्याला सगळ्याची गरज आहे। वेळोवेळी आपल्याला प्रत्येकात जावं लागणार आहे। मग आपण या ठिकाणी नेते असताना, लोकप्रतिनिधी असताना, आमच्यासारखे या ठिकाणी चळवळीतले विचारवंत असताना काही गोष्टी पारदर्शकच झाल्या पाहिजेत, नाही तर उपयोग नाही काही गोष्टीचा। म्हणून गणपती पारदर्शक करा, गुन्हेगोविंदाने करा। इच्छे निमित्ताने तुम्ही जर आम्हाला भेटले, बा माझ्या डोक्यातलं मी सांगायचं आहे काळी टोपी आहे आणि तुमच्या डोक्यात नामाची टोपी आहे म्हणून मी तुमचा दोष करायचा किंवा तुम्ही माझा नाही, आपण आलिंगन दिलं पाहिजे, स्पर्श केला पाहिजे, याच्यातच खरं साक्य थांबतो। धन्यवाद। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।
सुनील भाऊनी ते खिसे कापूचा विषय काढला तर तो गणेश उत्सवात 100% होतो. तर त्याच्या अनुषंगाने मी सांगतो, आपल्या या ठिकाणी मोबाईल चोरीचा जो विषय आहे फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपल्या या ठिकाणी मॅडम मी सांगू इच्छितो, सोनवणे साहेब होते या ठिकाणी, त्यांची काही चूक नसताना त्यांना वेगळ्या प्रकारे गुंतवलं गेलं तर त्यांना या ठिकाणी आणावं. कारण की या ठिकाणी मोबाईल चोरीचा विषय जो आहे तो गणपतीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळं मी त्यांना सांगू इच्छितो, या ठिकाणी मोबाईल चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपल्या पोलीस प्रशासनाने तटस्थ राहावं. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. मी आपल्या हे करत आहे. साहेब, आपण या ठिकाणी आता सर्वांना सूचना दिल्या आहेत, पण आमचे सर्व या ठिकाणी ग्रामीण भागातले गणेश मंडळ व सगळं डीजे वाले या ठिकाणी आले आहे. साहेब, आपण डीजेला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही. तर मी आपल्याला विनंती करतो साहेब, कारण आपल्या काही नियमांचे पालन करून कमी आवाज असेल असे, कारण की काहींनी हप्ते भरून कर्ज काढून या ठिकाणी डीजे वगैरे घेतलेले आहे. साहेब, डीजे आले आहेत, त्यांनी सकाळपासून आम्हाला या ठिकाणी फोन केलं की आता म्हणले तर आमच्या वतीने या ठिकाणी बोला. काही ग्रामीण भागातील गणेश मंडळ आहे, आपले जे मानाचे गणपती आहे ते तर पारंपरिक होते साहेब, त्यांची मिरवणुकी असतातच. पण आता या ठिकाणी विसर्जनाच्या अगोदर 2 दिवस 3 दिवस जे गणपती उठतात शहरात, त्यांना आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी डीजेला कमी आवाजात असेल अशा या ठिकाणी परवानगी द्यावी. सर्व या ठिकाणी डीजे व सर्व मंडळ या ठिकाणी 100% त्याचे पालन करतील. या ठिकाणी एवढंच बोलतो व आम्हाला या ठिकाणी डीजेला कमी आवाजात आपण जे काय काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही बोलले काय मशीन आणलेलं आहे आम्ही त्या आवाजात चेक करतो, तर आपल्या नियमात आम्ही 100% पालन करू. पण आम्ही म्हणजे या ठिकाणी सर्व डीजे वाले व सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी बोलतोय. ग्रामीण भागात असेल, उपनगरात असेल, छोटे मंडळ आहेत, काहींनी अगोदरच ऍडव्हान्स दिलेला आहे. काही काजवती तरुण मंडळ आहेत, काही आता वामोर्त्यांनी ऍडव्हान्स दिलेला आहे साहेब डीजेला. व डीजे वाले सगळे हातावरचे आहेत, काही बँकेचे लोन आहेत, काही नेते जमीन एकूण डीजे घेतलेला आहे. सर्वसामान्य तर यो होते जे काय, आपण सर्व या सूचनांचा 100% विचार करावा. सर्वांची होती विनंती करतो, थांबतो. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. जमलेले सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी मित्रांनो, आज या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग आपण या ठिकाणी सर्वांनी बोलवली. आणि आमदार साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही यायच्या अगोदर पुजारी साहेबांनी सगळ्या मंडळाची हवाच काढून घेतली. इतक्या एवढ्या कडक सूचना दिल्या. खरं म्हणजे हा आनंद उत्सव साजरा करायचा आहे का ह्या सगळ्या भीतीपोटी सगळ्यांनी शांत बसायचंय, हा खरा प्रश्न आहे. परंतु ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना कायदाही पाळायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा, आपल्याला गणपती मंडळ म्हणजे गणपती उत्सव हा अतिशय उत्साहपूर्ण, म्हणजे हा आनंदाचा जोशाचा हा उत्सव आहे आपला. हा सगळा महाराष्ट्राची एक शान आहे. आणि यामध्ये अनेक थोड्याशा टेक्निकल तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काल परवा साहेब तुमच्याकडे बरेच मंडळ आम्ही शिष्टमंडळ घेऊन आलो होतो. आता बऱ्याच मंडळांनी असं केलंय की अगोदरच 1 महिना अगोदर डीजेचे बुकिंग करून ठेवलेत, त्यांना ऍडव्हान्स दिलेत, सुपाऱ्या दिलेत त्यांना. आणि आज अशी परिस्थिती आहे की पुजारी साहेब, इथून माग एकतर ह्या गावात 2 पद्धतीने मिरवणुकी होतात. पहिली मिरवणूक ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवशी बहुतांश मंडळ आपले सगळे गणपती मिरवणूक करून आणतात. आणि शेवटच्या दिवशी जे मानाचे गणपती आहेत तेवढेच फक्त त्या मिरवणुकीत असतात. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल की पूर्वी फक्त शेवटच्या विसर्जनच्या दिवशीच सर्व मंडळ एकाच वेळेस सगळे एका लाईनीत सगळे मिरवणुकीला असायचे. परंतु आता तसं नाहीये, आता 2 टप्प्यात होतंय. त्याच्यामुळे तुमच्यावरचाही ताण बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी मंडळ या ठिकाणी मिरवणूक करणार आहेत. आणि सगळ्या मंडळाची एकच मागणी आहे की ह्या डीजेच्या बाबतीत एक काहीतरी सोक्षमोक्ष करा, कारण की बऱ्याच मंडळांनी त्यांना सुपाऱ्या दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं की आता आपण जे म्हणतोय पारंपरिक वाद्य, परंतु ह्याचं प्रमाण मधल्या काळात एवढं कमी झालंय की सगळ्या मंडळाला ते आता मिळणार नाही. त्याला पर्याय काय आता आपण खरं सगळ्यांनी शोधला पाहिजे. हे सगळं ह्या गोष्टीवर थोडा विचार करावा सगळ्या मंडळाची, ती एक अपेक्षा. आणि दुसरं एक माझं म्हणणं आहे की जो मार्ग आहे आपला याचा विसर्जनचा, त्या मार्गामध्ये प्रचंड खड्डे झाले आहेत. मध्ये आता जे गटार आपले जे काही अंडरग्राऊंड गटार झालेले आहेत, तर त्यामुळे बरेच खड्डे भरपूर प्रमाणात झालेले आहेत. मला वाटतं की बरेच अडथळे पण तयार झाले. तो मार्ग आपण जर फिरून पाहिला तर खरं म्हणजे ते मार्ग तातडीने होणं गरजेचं आहे. कारण की जर ते आता अशा परिस्थितीत राहिलं तर ती मिरवणूक पूर्ण होणार नाही. अशा एक छोट्या गोष्टी आहेत. एमएससीबीच्या बाबतीत बी काही गोष्टी लाईटच्या आहेत की बऱ्याच ठिकाणच्या वस्तीवरच्या काही
लाईटी बंद आहेत, अजूनही बंद आहेत, ते तातडीने थोडंसं जास्त फोर्स लावून, कारण आपली जी काही नगरपालिकेची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा बऱ्यापैकी सगळेजण फोन करताय, पण ते बऱ्याच वस्त्यावर बऱ्याच आपल्या रस्त्यांच्या लाईटी बंद आहेत आता सध्याच. तर गणपतीपुळेमध्ये या सगळ्या चालू झाल्या पाहिजे अशी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. गणेश उत्सवाच्या आणि ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व महानुभावांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांच्या पातळीच्या लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार साहेब, मान्य तहसीलदार साहेब, मान्य पोलीस निरीक्षक साहेब, त्याच्यानंतर उप अभियंता MSCBचे सर्व, त्यानंतर उगले साहेब, या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. जास्त घेत नाही साहेब, फक्त 2 मुद्दे सांगतो अतिशय महत्वाचे आहेत. त्यातला एक मुद्दा हा तालुक्याच्या सर्व प्रवासी म्हणजे जी गणेशोत्सवाच्या संदर्भातले दोन्ही मुद्दे आहेत. आदरणीय ताईंना मी विनंती करतो की त्या मुद्दा खरं तुमच्यासाठी एक विषय असा आहे की कोकणामध्ये असं महाराष्ट्र शासनाचं ताई असं मत चाललंय की संपूर्ण गणेशोत्सव फक्त कोकणामध्ये साजरा होतो. विषय असा आहे की पाथडीचा आगार आहे, तुमचाही खूप प्रयत्न झाले. आत्ताच पाथडीच्या आगाराला एक 10 बस मिळाल्यात आणि खरा कारभार त्या 10 बसवर सगळा पाथडीचा आगार चालू आहे आणि प्रवासी त्या 10 बसेसमुळे वाढले. आणि आत्ताच अशी एक परिवहन महामंडळाने एक फतवाच म्हणावा लागेल, अधिकृत आकडा हा जरी 15 सांगत असल्या तरी पण असं सांगण्यात येतं की अंधारामध्ये एक जेमते 50 बसावर पाथडीचा सगळा कारभार चालू आहे. आणि गणेशोत्सव जसा कोकणात साजरा होतो तसं गणेशोत्सवाला पाथडी तालुक्यात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून जे कोणी बाहेर असतील ते आपल्या गावामध्ये येतात. आणि जर अचानक ही सगळी व्यवस्था कोलमडली तर आवाचे सवा भाव देऊन डबल टिबल भाडं देऊन या सगळ्या लोकांना पाथडीमध्ये यावं लागणार आहे. तर माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती येत आहे की या आगारातून ज्या आपल्या गाड्या जाणार आहेत ते कुठल्या परिस्थितीत जाऊ नये. प्रवासी संघटनेचे आमचे तालुकाध्यक्ष अविनाश भाऊंनी काल हा मुद्दा मोठ्या प्रमाणात घेतला. आज त्यांच्या पेपरला सुद्धा बातम्या आल्यात. तर माझी जी मोठी विनंती आहे तुम्हाला की या आगारातून ज्या गाड्या जाणार आहेत त्या गाड्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या जाऊ नये, कारण संपूर्ण प्रवासी व्यवस्था कोलमडून पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट ताई, या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच आहे की गेल्या मागील 3 आपल्या शांतता कमिटीच्या ही तिसरी आहे, तिन्ही मध्ये एकच विषय मी सांगतोय की जे CCTV आपण बसवले ते म्हणजे पालिकेच्या याच्यातून बसवले त्या निधीमधून, तर मागच्या याला पण सांगितलं होतं मी, ती CCTV चौकामध्ये बसवलं. अतिशय महत्वपूर्ण पॉईंटवरती CCTV आहेत. परंतु आणि त्याचं कंट्रोलिंग साहेब पुजारी साहेब आपल्या केबिन मध्ये होतं त्याचं, परंतु कुठल्याही आजच्या घडीला कुठलीही CCTV चालू नाही, फक्त त्यांची सांगाडी आणि कॅमेरे आजच्या घडीला तिथं आहे. तर ते जर चालू होत नसतील तर एक पर्याय व्यवस्था म्हणून मी सुचवतो तुमच्यासाठी खूप, कारण CCTV जी शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी जी गर्दी होती आणि आता बंडू शेट्टी सांगितलं, सुनील होणे खिशे कापूनचं याचं किंवा महिला ज्या आरस बागायला जातात त्यांना धक्काबुक्की प्रकार होतात, तर ते टाळण्याचं सगळ्यात म्हणजे तुमच्याकडे त्यांचं ते गुन्हेगार पकडण्याचं CCTV मोठं साधन आहे. तर ते CCTV जर चालू होणार नसेल ताई तर किमान त्या चौकामध्ये प्रत्येक, आता पातळीमध्ये प्रत्येक दुकानदार आहे, प्रत्येकाकडे त्याचे CCTVचे जो कंट्रोलिंग युनिट आहे ते आहे प्रत्येकाकडे. तर त्या चौकामध्ये ते CCTV असेल तर त्या शेजारचा जो दुकानदार असेल त्याला जर विनंती केली की बाबा याचं कनेक्शन तुझ्याकडे घे, कारण ते चौकामध्ये साहेब प्रत्येकाच्या दुकानामध्ये आतमध्ये तर CCTV आहे त्याचं नाही, ते चौकातले खरे गुन्हेगार तुम्हाला सापडायला कामाला येणार. तर ते CCTVचं कंट्रोलिंग त्या विनंती आपण जर प्रशासनाने केली की आमचे 2 कॅमेरे ते तुमच्या सिस्टीमला जोडा, तर कदाचित तोही चांगला फायदा होऊ शकतो. आणि हे CCTV चालू होऊन जो फक्त आजच्या घडीला जो सांगाडा उभा आहे तो सांगाड्याला काहीतरी प्रत्यक्ष त्याचा फायदा प्रशासनाला होऊ शकतो. आणि दुसरी, आता तिसरी एक गोष्ट मोडे साहेब तुमच्यासाठी की शहरामध्ये जे स्ट्रीट लाईट आहेत, म्हणजे MSCB तुम्हाला सप्लाय देते पण स्ट्रीट लाईट बंद आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अंधारात आज कुठलाही सण साजरा होत नाही. तर या 3 गोष्टींकडे खऱ्या अर्थाने तुम्ही लक्ष द्यावं. ताईंना मी जो प्रश्न मांडलाय की बसेसचा, की बसेस आपल्या ताई जाऊ नये या तालुक्यातून, कारण या गेल्या जवळपास 30 बसेसची मागणी, 30 बसेस गेल्या तर संपूर्ण प्रवासी जी सिस्टीम आहे ती कोलमडून पडणार आहे. तर त्याबाबत तुम्ही पाठपुरावा करावा. आणि उलट आपल्याला बसेसची आणखीन गरज आहे, तुमच्या माध्यमातून 10 बस मिळाल्या तर आणखीन 10ची मागणी, आणि यात जर गेल्या तर संपूर्ण व्यवस्था कोलमडू नये याची आपण दक्षता घ्यावी. धन्यवाद. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. प्रथमतः
आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमचे नेते आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे, ज्यांनी नव्यानेच रुजू झालेले आपल्या पाथर्डी शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय पुजारी साहेब, या कार्यक्रमाला प्रशासनाची जाणीव ठेवत मुद्दामून उपस्थित असलेले आदरणीय उपाधीक्षक उगले साहेब, नगरपालिकेतील सर्वच पदाधिकारी, तसेच तालुक्यातील मुद्दामून या शांतता कमिटीला उपस्थित असलेले सगळे तोलामोलाचे सर्व क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव वर गणेश उत्सवातील सर्वच मंडळी. खरं तर साहेबांनी याच्या अगोदर, ताई तुम्ही याच्या अगोदर चेअरमननी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सूचना आम्हाला सांगितल्या, त्या आमच्या लक्षात पण आल्या. साहेब, निश्चितच पाथर्डी शहरामध्ये कायद्याचं उल्लंघन होत नाही, कायद्याचं पालनच केलं जातं आणि प्रशासनाला धरूनच प्रशासनाच्याच हातीत त्या ठिकाणी गणेश उत्सव साजरे होतात. तुम्हाला विनंती करायच्या अगोदरच तुम्ही आमची विनंती नाकारली. एकच विनंती होती, डीजेच्या बाबतीत होती. 231 पाथर्डी शहरामध्ये मंडळ आहेत, प्रत्येकानेच डीजे लावलं असं नाही, काही काही ठिकाणी पारंपरिक वाद्य देखील आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण गणरायाचं स्वागत करतो. खरं तर धर्मातील सगळ्यात मोठा सण म्हणून त्या ठिकाणी 10 दिवस आम्ही उत्सवाचे आम्ही आमच्या कर्तव्याने आपल्या घरात बाप्पा येतो याची जाणीव ठेवत आम्ही हा सण साजरी करतो. पण आपण सांगितल्याप्रमाणे डीजेला आपण परवानगी देणार नाही. तरी देखील मी समस्त पाथर्डी शहरातील तमाम सगळ्याच गणेशोत्सवाच्या वतीने आपणास विनंती करतो की कमी डिसेबलमध्ये तरी आपण त्या ठिकाणी डीजेला परवानगी द्यावी. आणि राहिला सामाजिक भान ठेवण्याचं आणि एकात्मतेचं प्रतीक, तर या ठिकाणी पाथर्डी शहरामध्ये नकदी याच्या मागं सुद्धा असे काही वेगळे काही प्रकार घडले आणि याच्या पुढे सुद्धा घडणार नाही याची आपल्या सगळ्यांना जाण आहे. कारण एकात्मतेचं प्रतीक म्हणून पाथर्डी शहराला आणि पाथर्डी तालुक्याला त्या ठिकाणी जिल्ह्यात ओळखलं जातं. हिंदू मुस्लिम हा वाद इथे नाही आणि कधी होणार नाही. कारण की गणपतीमध्ये सजावट करणारा असतो आमचा मुस्लिम बांधव असतो आणि ईदला शुभेच्छा देणारा त्या ठिकाणी आमचा हिंदू बांधव असतो. या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. पण आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आपण निदान कमी डिसेबलमध्ये तरी आम्हाला त्या ठिकाणी डीजेला परवानगी द्यावी. आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने नुसतं जाता सगळ्यांनी आपापल्या बरेच जणांनी मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलं की अशी जबाबदारी घ्या, अशी काळजी घ्या. सगळेच जण प्रशासनाला सल्ले देत होते, प्रशासनाला कर्तव्य जाणून देत होते. पण आपली देखील त्या ठिकाणी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या गणपतीला कुठं गालबोट लागू नये, मूर्ती खाली पडू नये, मूर्ती फुटू नये. आणि त्या ठिकाणी सुद्धा मिरवणूक काढल्यानंतर आपण आपल्या गणपतीची काळजी घेत आपल्यामुळे कोणाला त्रास होते का याची जाणीव ठेवत, आपण त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतंय का, आपल्यामुळे कोणाला धक्का लागतोय का याची सुद्धा जाण त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. व आपण हा सण एकदम मोठ्या जल्लोषात उत्साहात गणरायाचं स्वागत करून आपण सगळ्यांनी पार पाडावं एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. हे जे मिरवणूक मार्गाचं आहे तिथं आपला एक पूल आहे, कासार गल्ली, सागर पात्रकर घरा शेजारी. आणि ह्यो प्रश्न 15 वर्षापासून साहेब हे तहसीलदार साहेब, सीओ साहेब सगळ्यांचा सर्वे केला, पण ते पोल काही निघत नाही. आणि तिथं ट्रॅक्टर गुत्त खरा मुद्दा आहे. आणि ते जर एखाद्या एखादी तार पडली तर तिथं इतका मोठा हे होईल तर पूर्ण मंडळ असते तिथे. तेवढा खरा प्रश्न आहे. आणि दुसरं, नगरपालिका प्रशासन, पोलीस स्टेशन आम्हाला पूर्ण सहकार्य करतं, फक्त एमएससीबी सहकार्य करीत नाही. ताई साहेब हे खरं आहे 15 वर्षापासून, बाकी सगळं व्यवस्थित आहे. आज 7 ते 8 वर्षापासून गणपती विसर्जन मिरवणुकीत एक सुद्धा तुमच्याकडे गुन्हा दाखल नसत, भांडण नाही, काही नाही, काहीच नाही. फक्त तेवढं पोलचा विषय काय तेवढं एक पोलचं करा. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. उपस्थित मान्यवर व पाथर्डी शहरातील जमलेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एक 2च विषय आहेत. वेळही झालेला आहे, अगदी 2च मिनिटात सांगतो. दोन्ही विषय नगर परिषदेशी संबंधित आहेत आणि गणेश उत्सवा संबंधित आहेत. साहेब, शहरामध्ये तालुक्यातून आणि शहरातील विविध भागातून आरस पाहायला, गणपती पाहायला महिला येतात आणि सर्व नागरिकही येत असतात.
या ठिकाणी खिशे कापूंचा जो विषय या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितला तो अगदी बरोबर आहे. खिशे कापूंचा अगदी सुळसुळाट झालेला आहे. साहेब तुम्ही सांगितलं की आम्ही त्याचा बंदोबस्त केलेला आहे, पण ते साफ चुकीचं आहे. तुम्ही कसा बंदोबस्त केला काय केला मला माहित नाही, परंतु आजही त्या गोष्टी घडतायत. खिशे कापू आहेत, चोर आहेत, त्याचा कृपया आपण बंदोबस्त करावा. त्या विषयात आता मी जात नाही, जास्त खोलात पडत नाही. दुसरी गोष्ट नगर परिषदेशी संबंधित आहे. दोन्ही वक्त्यांनी सांगितलं पाथर्डी शहरामध्ये, संपूर्ण पाथर्डी शहरात थोडासा अपवाद वगळला सोडता सगळं शहर अंधारात आहे. बंडू शेठ बरोबर आहे. तुम्ही नेरळे पासून जर निघाले तर अगदी तुमच्या नागेबाबा पतसंस्था चौकापर्यंत संपूर्ण रोड अंधारात आहे. अगदी नाईक पुतळ्यापासून म्हणजे जुन्या स्टँड पासून तर अगदी इकडे संस्कार भवनपर्यंत वहिनी संपूर्ण परिसर अंधारात आहे. मग इतका अंधाराचं जर साम्राज्य शहरामध्ये असेल तर संतोष शेटने सांगितलं तसं हे सण साजरे करायचे कसे? महिलांनी बाहेर पडायचं का? आता पुन्हा बॅटरी घ्यायला ते घेऊन बाहेर पडायचं का कंदील घेऊन? त्यामुळे याच्यावर विशेष नगर परिषदेने लक्ष द्या. दुसरी गोष्ट, याच आमच्या माता भगिनी ज्या वेळेस शहरामध्ये येतात आणि गणपतीतच बोलायचं तर गणपतीच्या काळामध्ये देखील हा प्रश्न 12 महिन्याचा आहे. शौचालय आजही आपण सार्वजनिक शौचालय शहरामध्ये उभारू शकला नाही नगर परिषदेच्या माध्यमातून. तर कृपया वहिनी आपला काही निधी असेल तर तात्काळ नगर परिषदेला तो निधी टाकून म्हणा किंवा त्यांचा स्व निधी असेल याच्यातलं निदान 10 दिवसाकरता का होईना पण कृत्रिम या ठिकाणी शौचालय निदान आमच्या माता भगिनींसाठी तरी गणपती काळामध्ये शहरात उभारावेत एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि तिसरी गोष्ट सीसीटीव्ही कॅमेरे जे संतोष जिरे सरांनी सांगितलं त्यावरही थोडासा साहेब अभ्यास करा. जे आजूबाजूला दुकान आहेत त्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही आहेत तर त्यांना कनेक्शन त्या कॅमेऱ्याचं देता आलं तर तुमचं काम अधिक सोपं होईल. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. येणारा जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या वतीने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. येणारी जी 5 सप्टेंबरला ईद मिलाद आहे त्याच्या देखील शुभेच्छा देतो. आणि हा सण मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की हा सण आपण अत्यंत शांततेत परंतु तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात की ज्याची वर्षभर आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्येक समाजातील हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, शीख असेल, आपण सर्वजण गणेशोत्सव गणपती बाप्पाची वाट पाहत असतो. कारण या गणेशोत्सवामध्ये वेगळे वेगळे मेसेज जातात, चांगले मेसेज दिले जातात, आपल्या कर्तृत्वाला वाव मिळतो. या ठिकाणी आमचे जे तरुण मंडळाचे सहकारी मित्र पदाधिकारी आम्ही लहानपणापासून पाहतो की दरवर्षी वेगळ्या वेगळ्या आरास तिथे उभे केल्या जातात. काही आरास या सजीव असतात, काही आरास या बाहेरून मागवल्या जातात. परंतु मला अभिमान वाटतो आमच्या पाथर्डी तालुक्याचा की इथे आमच्या तालुक्यामधील गणेश मंडळाकडून ज्या आरास उभ्या केल्या जातात ते अत्यंत कल्पक असतात, अभिनव असतात, सामाजिक संदेश देणारे असतात. विशेषतः आपल्या पाथर्डी तालुक्यातील सुवर्णिक तरुण मंडळ यांनी राज्यात नावलौकिक कमावला. दुसरं पारितोषिक त्यांनी मिळवलं. त्यांचं पुन्हा एकदा यावर्षी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांचे सुद्धा सामाजिक उपक्रम आपल्या सर्वांसाठी आदर्शवत असतात. त्यांनी यावर्षी एक साहित्य पुरस्कार असा दिला की त्या साहित्य पुरस्कार देण्यामागे त्यांनी कोणतीही जात नाही बघितली, पात नाही बघितली, गट तट राजकीय पक्ष काही न बघता की तो साहित्य पुरस्कार दिला गेला एक अल्पसंख्याक व्यक्तीला की जो व्यक्ती सामाजिक एकतेसाठी साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये सतत धडपड करत असतो. अशा एक सर्वसामान्य घरातून कुटुंबातून जन्मलेल्या व्यक्तीला त्यांनी साहित्य पुरस्कार प्रदान केला. मी या ठिकाणी आमदार मॅडम त्यांचं अभिनंदन करतो. मी सर्व तरुण मंडळाला विनंती करतो की तुम्ही अत्यंत उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करावा आणि आपण त्याला शांततेची जोड देऊया. मला अभिमान वाटतो आमच्या पाथर्डी तालुक्याचा की अनेक वर्षापासून आपण सर्वजण लहान असताना आपण या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतो, आपण नाचतो, याच्यामध्ये सहभागी होतो. अत्यंत शांततेत सामाजिक सलोखा ठेवत आपण याच्यामध्ये मिरवतो आणि गणेशोत्सवांचं स्वागत करतो, विसर्जन करतो. मी विनंती करतो प्रशासनाला की दरवर्षी आपण शांतता कमिटी घेतो, मीटिंग्स घेतो, परंतु इथं जे सूचना केल्या जातात प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो, सूचना केल्या जातात, तुम्ही इथं मीटिंग मध्ये होकार देतात, अनुकूल असतात, परंतु त्या इम्प्लिमेंटेशन मध्ये 100% उतरवल्या जात नाही. ही पुन्हा एकदा विनंती करतो. आमच्या मित्रांनी काही सूचना मांडल्या की शहरातील स्ट्रीट लाईट ही माझ्या मते 80-90% बंदच आहे का 100% बंद आहे?
80-90% बंद. हो. आणि गणेशोत्सव त्या काळामध्ये कधी कधी लाईट पण जाते. आता MSCBचे अधिकारी आहेत, काही तांत्रिक बाजू असतील, कधी कधी लाईट जाते. आता ज्या वेळेस गणेशोत्सव काळामध्ये आरस पाहायला आमच्या माता भगिनी मुलं विद्यार्थी जातात, त्यावेळेस अचानक लाईट गेले तर काय प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी त्यांची व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे अवलंबावी. दुसरा महत्वाचा मुद्दा की स्ट्रीट लाईट ही फक्त स्ट्रीट लाईट म्हणजे आपल्या सर्वांची भावना काय झाली की स्ट्रीट लाईट फक्त मेन रोडच. मित्रांनो, गणपती मंडळ फक्त मेन रोडवर नाही, उपनगरामध्ये अनेक तळमंडळ आहेत. उपनगरामधून मेन रोडवर येण्यासाठी अत्यंत अंधारात सगळा कार्यक्रम चालू आहे. नगर परिषदचे अधिकारी उपनगरामधून आजही मेन रोडवर येण्यासाठी आजही सर्व अंधार आहे. त्या ठिकाणी तुम्ही लाईटची व्यवस्था करा. ती स्ट्रीट लाईट जी आहे, तुमच्याकडे विचारणा केली असतात, तुम्ही म्हणता टेंडरला गेलं, तुम्ही म्हणता व्यवस्था चालू आहे, तांत्रिक बाजू अडचणीत. आता कृपया यावर्षी ते सर्व तुम्ही ते कारण बंद करा आणि उपनगरामधून जे आमचे गणेशोत्सव तरुण मंडळ येणार आहेत त्यांच्यासाठी विजेची व्यवस्था, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी ही विनंती. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. मागच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी ह्या सूचना मांडल्या आणि परत त्या आज रिपीट होतात, म्हणजे ते प्रश्न सुटलेले नाहीयेत. बहुमताचा विषय आज या शांतता कमिटीच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या तालुक्याचे आमदार आदरणीय मोनिका वहिनी, माननीय तहसीलदार साहेब, माननीय DYSP साहेब, BDO मॅडम, PI साहेब, सर्व अधिकाऱ्यांनी जमलेले शांतता कमिटीचे सदस्य, सगळ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात. विशेषतः आमच्या बाबूंनी 15 वर्षापासूनचा जुना प्रश्न सांगितला, म्हणजे चूक झाली का. 15 वर्ष झाले ते एका पोलसाठी भांडतात ते सगळे तिथले लोक. इथं याच्याबद्दल स्ट्रीट लाईट बद्दल सांगितलं, अंधारामध्ये गुन्हे होऊ द्यायचे का, मग तर विषय नाही घ्यायचा. तर आम्ही एक जणांनी सांगितलं तर एखाद्या वेळेस तुम्ही सिरियस घेणार नाही, 10 जणांनी सांगितल्यावर लक्षात येईल तुमच्या ती तीव्रता. शौचालयाबद्दल सांगितलं, आम्ही मध्ये याच्यामध्ये आंदोलन केलं होतं SD डेपोमध्ये. त्यावेळेस आम्हाला असं कळलं की नगरपालिकेने SD डेपोवाल्यांना टॅक्स मागितला इथं जर तुम्हाला शौचालय उभं करायचं असेल तर. मग तुमच्या शासकीय लोकांमध्ये समन्वय नाही काय असा त्याचा अर्थ होतो ना. आणि तिथं जर शौचालय केलं तर ते मध्यवस्तीमध्ये, म्हणजे शहराला फायदा होणार, नुसता प्रवाशांना नाही होणार. आता गणपतीमध्ये प्रवासी तर येणारच आहेत तिथं, सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. मी मागच्या वर्षी 2 विषय सांगितले होते, ते अजूनही सुटलेले नाही. मी म्हटलं होतं जाधव साहेब इथं आहेत, शहरातली तर लाईट जातेच, पण ग्रामीण भागातली लाईट आजही तुम्ही माझ्या गावात या कासार पिंपळगाव मध्ये अर्ध्या तासाला लाईट जाते, अर्ध्या तासाला सिंगल फेड लाईट जाते. का जाते? तुम्ही याच्याकडे काहीतरी लक्ष देत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघा ना. मागच्या वर्षी पण सांगितलं होतं. दुसरा एक विषय सांगितला होता की या गणपतीच्या काळामध्ये आमच्या म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये बाहेरून लोक येतात, म्हणजे सुट्ट्यांच्या निमित्ताने मडी, मोठा, भगवानगड, वृद्धेश्वर अनेक ठिकाणी लोक येतात. त्या ठिकाणी तुम्ही पोलीस चौक्यांची उभारणी करा. पुजारी साहेब, मागच्या वर्षी मी सांगितलं होतं पोलीस चौक्या परमनंट पाहिजेत. हे जशा आपल्या गणपतीत जशा चोऱ्या होतात तशा तिथं अमावस्याला होतात, पौर्णिमेला होतात. ते अजून तो प्रश्न सुटलेला नाही. हे प्रश्न कधी सुटायचे? मग म्हणून तर आम्ही तीनदा हा विषय काढतो ना. तर आमची विनंती तुम्हाला, आता DJ बद्दल सगळे बोलले, मी काही जास्त रिपीट करत नाही, पण तो DJ वाल्यांच्या भावना तीव्र आहेत, म्हणजे दोघांचे आहेत, DJ वाल्यांच्या पण आणि गणपती मंडळवाल्यांच्या. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते डेसिबलचं ते मशीन आणलंय काउंटिंगचं, ते लावून तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी, आणि नसले देणार तर आम्ही वाजवणारच. स्पष्ट सांगतो साहेब, आम्ही वाजवणार आहोत. तुम्हाला काय आजच तुम्ही आम्हाला 8 टाका टाकायचं असतं, आम्ही मर्यादा पाळून हे करायला तयार आहेत. आमची विनंती आहे की तुम्ही त्या मर्यादेत आम्हाला परवानगी द्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. तर या सगळ्या सूचना आपण लक्षात घेऊन आमच्या सगळ्या विनंतीला या ठिकाणी आपण मान द्यावा आणि हे प्रश्न सोडवावेत अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. आज या ठिकाणी शांतता कमिटीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या पाथर्डी चौकचे आमदार मोनिकाताई राजाभाऊ राजळे, त्याचबरोबर उगले साहेब, उद्धव नाईक साहेब, PI साहेब आणि उपस्थित सर्वच जण, सर्वांनी सगळे मुद्दे मांडून झालेले आहेत. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, सलोख्यावर ईद मिलाद आहे, गणेश उत्सव आहे,
गणेश उत्सवात आम्ही सुद्धा फार हिरारीने भाग घेत असतो. आमचे राजू नाना कोटकर इथं आहेत. मी विश्वकर्माचा सदस्य आहे. आमचे बंडू शेठचं एकात्मता तरुण मंडळ आहे आणि असे सर्वजण या ठिकाणी आहेत. आणि मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे दोन्हीचा प्रतिनिधी म्हणजे उस डोंगा पर रस नाही डोंगा काय बोललाची वरली या रंगा म्हणजे असं काही समजायचं कारण नाही. मी असं मानणाऱ्यापैकी माणूस आहे साहेब. मशरिक में है उसकी काशी, मगरिब में है उसका काबा, एक मंजिल के दो है रस्ते, हर रस्ता उसके घर जाता. ज्या तुकोबांनी आपल्याला सांगितलं की भेदाभेद भ्रम अमंगल, तो मानणारा मी माणूस आहे. पुजारी साहेब, जे पुजारी साहेबांनी ज्यावेळेस आम्ही त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी आलतो बंडू शेट्टी, त्यावेळेस त्यांनी तो अभंग वाचला होता. मला खूप आनंद वाटला की जे असे शासन प्रशासक लोक ज्यावेळेस असं आमच्यासारख्या नागरिकांना असा उपदेश करता की बाबा आम्ही म्हणजे तुम्ही प्रशासकीय अधिकारी उद्धव साहेब असतील, ते उगले साहेब असतील, हे अधिकारी ज्या वेळेस अशी एक सर्वसामान्य माणसाला अशी एक सिक्युरिटी देतात, एक हे देतात, अभय देतात की बाबा भेदाभेद भ्रम अमंगल, जे खऱ्या अर्थानं तुकोबांचे वारसदार ठरतात, ज्यांना आपण वैचारिक वारसदार मानतो, ज्यांचा आपण वारसा चालवतो, वैचारिक बा ज्यांना आपण मानतो, ते तुकोबा असतील, शिवबा असतील, ज्योतिबा असतील, बाबासाहेब असतील, यांचा वारसा चालवणारा आपला हा देश आहे. आणि हा सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मातून आपण एकता प्रकट करीत असतो, असा हा आपला देश आहे ना. आपण सगळेजण एक आहे. आता मी तरी सगळ्या ठिकाणी उपस्थित असतो. आमचे नाशिरबाई असतील, आमचे तिसगावचे मौलाना साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही जात असतो, येत असतो. म्हणजे तुकोबांनी काय सांगितलं की विष्णू म्हणजे का वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुका म्हणे एका देहाचे अवयव भिन्न, सुख दुःख जीवा भोग पाहे. आपण सर्व वेगवेगळे जरी अवयव असतो, वेगवेगळे जाती धर्माचे जरी असलो, तरी आपण सर्वजण एक आहोत. हे आपल्याला बाबासाहेबच्या घटनेने, संविधानाने आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि तो मौलाना हली म्हणतात की पहिला सबक है किताबे हुदा का, सारी मखलूक कुंभा खुदा का. आता मी जे हे सांगितलं, आपण सर्व एका ईश्वराची लेकरं आहे, भेदाभेद होणार नाही, साठी सलोखा निश्चितच राहील. राहत आलेला आहे, आतापर्यंत राहत आलेला आहे. वसंतराव बरोबर आहे ना. आता इथं सगळ्यात मानस दौंडीचे प्रत्येक सगळे घटकातील लोक आहेत, प्रत्येक खेड्यापाड्यातले लोक आहेत. आमच्या सचिनने आता जे मुद्दे मांडले मी त्याच्यावर बोलणार नाही, आणि मला काही जास्त बोलताही येत नाही आणि त्याच्यावर मी बोलतही नाही. आणि तेव्हा तुम्ही जे आहे ते तुम्ही खऱ्या अर्थानं तुकोबाचे वारसदार आहोत. राजा कसा असावा तर एक नजरेनं पाहणारा असावा, अशीच तुमची दृष्टी आमच्या सर्व आम माणसावर राहावी, अशीच मी या ठिकाणी या शांतता कमिटीच्या मीटिंगच्या माध्यमातून करतो. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. झाली. सर्वात महत्वाचा विषय स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी गाजतोय, तो माझ्या लक्षात आलाय. पालिकेचे अधिकारी कोणी जर असतील तर एकदा मडीला चक्कर मारा. छोटंसं गाव आहे आमचं. 42 हायमॅक्स मडीमध्ये आहेत आणि 112 स्ट्रीट लाईट तिथं आहेत आणि चालू आहेत. एकदा या, म्हणजे कसं नियोजन करायचं. 15-15 वर्ष जर प्रश्न सुटत नसतील तर मग तुमच्या प्रशासनाचा उपयोग काय. असो, डीजेचा विषय बराच गाजतोय. आमचे पाहुणे सचिनजीनं विषय लावला, पण मी तुमच्या थोडं विरोधात आहे, पण तुम्हाला सहकार्य करणार आहे. मडीलाही साहेब आम्ही छबिना निघतो श्रावण महिन्यामध्ये. डीजेमुळे फार गोंधळ होतो. लहान मुलं असतात आणि महिला भगिनी असतात. डीजे आला, डीजे वाजायला लागला का महिला भगिनी लहान मुलाला घेऊन घरी जातात. कुणीच त्या ठिकाणी येत नाही. त्रास त्याचा 100% होतो. पण आता तरुण पिढी आहे आणि सचिनजीनं सांगितलंय त्यांनी बरंचसं कर्ज घेतलंय, त्याच्यामुळे थोडाफार विचार करा आणि डीजेला परवानगी द्या, अशी या ठिकाणी मनोमनी इच्छा व्यक्त करतो. चौकीचा विषय आता दादांनी मांडला, शिवशंकर दादांनी. खरंच आमच्या गावामध्ये पण मडीला तीर्थक्षेत्र आहे, आपल्याला ज्ञात असेल. अनेक चोऱ्या त्या ठिकाणी खिशे कापू करतात. त्यांनी जो विषय मांडला तशी जर एखादी छोटीशी चौकी या ठिकाणी विषयांतर होत आहे, पण जर दिली तर बरं होईल. एवढंच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. सन्माननीय नागरिक, सर्वप्रथम येणाऱ्या गणेशोत्सव काळाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्यार से प्यार का सामान बनाया जाए,
प्यार से प्यार का सामान बनाया जाए, जो है मुश्किल उसे आसान बनाया जाए। प्यार से प्यार का सामान बनाया जाए, जो है मुश्किल उसे आसान बनाया जाए। बात की बात है हिंदू या मुसलमान होना, बात की बात है हिंदू या मुसलमान होना, पहले इंसान को इंसान बनाया जाए। आज खरं तर सर्व लोकांनी पाथर्डीच्या समस्या मांडल्या गणेशोत्सवच्या काळात, परंतु मी फक्त एक दोन मुद्दे सांगायला या ठिकाणी उपस्थित राहिलो, कारण तिसगावचा मुद्दा कोणी मांडलेला नाही, म्हणून तिसगावचं एक प्रातिनिधिक स्वरूपात मी तिसगावचे जे अडचणी आहेत तर ते आपल्या समोर शेअर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। तिसगावमध्ये साहेब मागच्या वर्षी देखील अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की गणेशोत्सव काळ आणि पैगंबर जयंती ईद ए मिलाद लमसम 1 ते 2 दिवसाच्या फरकामध्ये आलेल्या असल्याने आजही तीच परिस्थिती यावर्षी 2025 मध्ये जी झालेली आहे। 5 तारखेला ईद ए मिलाद आहे शुक्रवारी, आणि शनिवारी मला वाटतं गणेशजीचं विसर्जन आहे, आणि जर 11 दिवसाचं जर झालं तर रविवारपर्यंत गणेशजीचं विसर्जन जे आहे चालणार आहे। मला या ठिकाणी माहित नाही ते म्हणजे रविवारपर्यंत आपण 11 दिवसापर्यंत गणेशजीचं विसर्जन चालेल असं गृहीत धरू। मागच्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस मुटकुळे साहेब होते तर त्यांनी तिसगावला एक मीटिंग घेऊन, कारण आम्ही 10 ते 15 दिवस आधी एक पत्र तुमच्या पोलीस स्टेशनला दिलं होतं का आम्हाला या तारखेला ईद ए मिलादची मिरवणूक, तिसगावला खूप मोठी मिरवणूक होते ईद ए मिलादची पैगंबर जयंतीची, याही वर्षी खूप मोठी मिरवणूक होणार आहे। परंतु मागच्या वर्षी जो निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम बांधवांनी तिथल्या ग्रामस्थांनी जो मिळून घेतला होता का ईद ए मिलाद त्या दिवशी न करता गणेशोत्सव संपल्यानंतर त्या ठिकाणी ईद ए मिलादची मिरवणूक निघली होती, अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ती मिरवणूक निघली होती। आणि त्या ठिकाणी सामाजिक जर परिस्थिती सांगायची गोष्ट अशी होती का गणेशजींच्या मंडपामधून विसर्जन झाल्याच्या नंतर 1-2 दिवस मंडप असते, त्या मंडपामधून ईद ए मिलादला जे पैगंबर जयंतीला लहान लहान मुलांची प्रभात फेरी निघलेली होती त्यांच्यासाठी खाद्य म्हणून जे आहे त्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळामधून त्या ठिकाणी वितरित करण्यात आलं होतं। ही एक सामाजिक परिस्थिती तिसगावची पूर्ण तालुक्याची आहे, याही वर्षी ती कायम राहील। ईद ए मिलाद संबंधित आमची आणि प्रशासकाची काही अजून बोलणं झालेलं नाही, परंतु या ठिकाणी मी एक गावाच्या वतीने या ठिकाणी एक घोषित करू इच्छितो की याही वर्षी जे आहे ईद ए मिलाद 5 तारखेला न होता म्हणजे शासकीय स्वरूपावरती 5 तारखेला होईल, त्याची सुट्टी देखील घोषित होईल झालेली असेल, परंतु या ठिकाणी 5 तारखेला पैगंबर जयंतीच्या जे काही घरच्या प्रार्थना पूजा वगैरे असतात त्या 5 म्हणजे ज्या शुक्रवारी 5 तारखेला होतील घरच्या घरात, परंतु सार्वजनिक जी फेरी असती, जो जुलूस असतो, जी मिरवणूक असती, ती आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, उद्या त्याची मीटिंग आहे, परंतु अंतर्गत असा एक निर्णय झालेला आहे सर्व समाजाचा आणि सर्व प्रतिनिधींचा त्या ठिकाणी की या ठिकाणी ही यावर्षी 2025 ची ईद ए मिलादची मिरवणूक तिसगावमध्ये 8 तारखेला म्हणजे सोमवारी आम्ही लोक काढणार आहोत। म्हणून या ठिकाणी याही वर्षी जो प्रयत्न जो ईद ए मिलादचा किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आहे, याही वर्षी तो आपल्या प्रशासनावर जास्त ताण न देता ही आमची त्या मागची भूमिका आहे। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। जे काही भाविकांनी सूचना मांडल्या आहे त्याचा नक्कीच या शनिवारपर्यंत त्याच्यावर काम केलं जाईल। आजच आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे आणि आजपासूनच आमच्या काही गँग जे आपल्या मिरवणूक मार्ग असेल किंवा विसर्जन मार्ग असेल त्यावर आजच काम सुरू होतं। येत्या शनिवारपर्यंत आम्ही सगळं काम करू। तसेच 15 वर्षापासून त्यांनी जो प्रलंबित प्रश्न सांगितलाय, कदाचित तिथे पोल टाकण्यासाठी आजूबाजूला जागा नसेल, स्थलांतरित करण्यासाठी जागा नसेल, परंतु त्वरित आमचा वायरमन असतील काय असतील तिथे पाठवून त्याच्यावर पण काय करता येईल, उपाययोजना करता येईल ते आम्ही करतो। हो, त्यांना आपल्याला तिथे बोलवून घेतो। ते सागर पात्रकरांच्या घराच्या बाजूला म्हटलंय, तशी कल्पना आहे, तिथे मी पाठवतो आणि त्यावर योग्य कारवाई करतो। सध्या फीडरचं बायफर्केशन चालू आहे आपलं कासार पिंपळगाव मध्ये, लवकरच त्याचं पण काम
सिंगल फेजचं आता तरी बायफर्केशन सगळीकडे झालेलं आहे आपलं, त्याच्यावर फोन करा. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. होता की महिला लघुशंकेचा विषय होता, त्यानंतर सीसीटीव्हीचा विषय होता, जो खिसे कापूनचा विषय होता, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक दृष्टीने सीसीटीव्ही पण असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा होता की पाणी पुरवठा लाईन दरम्यान जी पाणी पुरवठा लाईन टाकताना जे आपले रस्त्यावरती खड्डे झाले आहेत ते बुजवण्याचा एक विषय आहे. आणि त्यानंतर विषय झाला सर्वात जास्त वेळेचा विषय घेतला गेला तो आहे आपला स्ट्रीट लाईटचा विषय. हा एक उत्सव आहे, हा उत्सव आपण सर्व मिळून सोबत साजरा करतो, नेहमीच करतो, पण त्यात स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून आमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या या आहेत आणि त्याचं पालन करणं एक आमचं कर्तव्यच आहे. तर त्यात मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की सीसीटीव्हीचं जे आहे तर सीसीटीव्ही पूर्वी बसवले गेले होते, पण त्यात जे झाले नादुरुस्ती असेल किंवा काही सीसीटीव्ही चोरी जाणं वगैरे या गोष्टी असतील तर या गोष्टी झालेल्या मागे ठेवून तर आपण यावेळेस सीसीटीव्हीचं पुन्हा एकदा बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे. तर यावेळेस आपण गणेश उत्सव आणि ईद उत्सव सुरू होण्यापूर्वी आपण शहरात सीसीटीव्ही बसवून घेणार आहोत. त्यानंतर विषय आहे की आपला महिला लघुशंकेचा. तर शौचालय बांधणं किंवा युरिनल बांधणं हे काय एकदम थोड्या दिवसात होणारं काम नाहीये. तर त्यासाठी आपल्याला पर्याय आहे की मोबाईल टॉयलेट, जे की आपल्या पालिकेकडे उपलब्ध आहे. आपण ते मोबाईल टॉयलेट बस स्टँडचे अधिकारी आपल्या पालिकेला परवानगी देत आहेत तिथं शौचालय बांधायला. आपण तिथं निधी टाकून आपण जर शौचालय बांधलं तर ते होऊ शकतं. सर, परवानगी देत आहेत अधिकारी. जर माननीय आगार व्यवस्थापक आपणास परवानगी आणि पत्र देत असतील ठीक आहे, तर माननीय मुख्य अधिकारी साहेब यांच्या समवेत चर्चा करून आयदर नप फंड मधून म्हणजे जो आपल्याकडे जागा आहे पूर्वी होतं तिथं जागा आहे सर, यस सर, तो स्पॉट पण सेंट्रलाइज्ड आहे आणि तिथे आवश्यकता पण आहे कारण येणाऱ्या प्रवाशांसाठी पण. आणि तुम्ही जो मुद्दा म्हटले की सण उत्सवाच्या काळ म्हणजे जो कालावधी असतो त्यामध्ये बाहेरून जे माणसं येतात आणि आपल्या शहराची खरं म्हटलं तर ओळख पण त्या गोष्टीवर नव्हती की आपण नागरी सुविधा कुठल्या प्रमाणात देतोय. तर आपण जो मुद्दा मांडलाय त्याचं मी स्वागत करतो पालिकेच्या वतीने आणि माननीय मुख्य अधिकारी साहेबांसमोर चर्चा करून एकतर आपल्या नप फंडातून किंवा जर आपल्याला फंड अवेलेबल झाला त्यातून आपण निश्चितच प्रस्तावित करूया. पण तोपर्यंत आपल्याला जे सोल्युशन पाहिजे ते आहे आपलं मोबाईल टॉयलेट आणि ते मोबाईल टॉयलेट आपण उपलब्ध करून देऊया. त्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय आहे. तर माझ्या माहितीत आणि एकूणच आपल्या माहितीत की भरपूर ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू असतात, पण काहीमुळे पावसात काय होतं की कार्बन धरला जातो त्यामुळे स्ट्रीट लाईट बंद होतात. तर आपण एक सिस्टीम केली आहे, प्रत्येक आपले जे स्ट्रीट लाईटचे पोल आहे ते स्ट्रीट लाईटच्या पोलला नंबरिंग केलेली आहे. तर आपण जिथे पण आहात आपल्याकडे जे आहेत आपले वायरमन आहेत त्यांचा नंबर बहुतांश माणसांकडे आहे. आपल्या तुमच्याकडे नसेल तरी पालिकेतले कुणाचाही नंबर असेल तर त्या पोलवरचा नंबर बघून आम्हाला सूचित करा, आम्ही ते पण करून घेणार आहोत. आणि शेवटचा विषय जो राहिलाय रस्त्याच्या खड्ड्यांचा, तर त्या बाबतीत आपण भरपूर वेळा मुरुम टाकतो, परंतु जसं साहेबांनी सांगितलं, कोणी सांगितलं होतं, बोर्डे साहेबांनी सांगितलं होतं की मुरुम टाकतोय, पाऊस येतोय, मुरुम वाहून जातोय, तर त्यावरती पर्याय आहे की रिस्टोरेशन करणं. बहुतांश भागातले आपले आता नळ कनेक्शन झालेले आहे, तर त्या भागात आपण रिस्टोरेशन करून घेणार आहोत. आणि यावेळेस मार्गावरती सीसीटीव्ही बसवणं असेल, लघुशंकेसाठी मोबाईल टॉयलेट देणं असेल, रस्त्याचे खड्डे बुजवणं असेल, त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट चालू करून घेणं असेल, या सर्व याच्यात पालिका 100% प्रयत्नाने उतरून तुम्हाला पूर्ण गोष्टींची पूर्तता करून देईल. जोपर्यंत आमच्याकडनं पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचे जे पण व्यक्ती फील्डवर आहे, इंजिनिअरिंग विभागाकडनं मी आहे, आमचे किरण सुरवासी आहे, विद्युत विभागाकडनं आमचे राजभोज साहेब आहेत, त्या समवेत ऋषिकेश पवार म्हणून आहेत, ते इथलेच आहेत, त्यामुळे भरपूर जणांना परिचित आहेत. त्या समवेत तुमच्याही ओळखीचे जे कोणी स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या पोहोचवा, त्यांच्या मार्फतही आमच्यापर्यंत समस्या उद्या. आम्ही प्रत्येक समस्यावरती सोल्युशन देण्याचा 100% प्रयत्न करू. आपल्याही सहकार्याची अपेक्षा आहे. बहुतांश मुद्दे यात सुटले तरी पण जे नागरिकांनी घेतले नाही तर मी सांगू इच्छितो की हे सर्व आजची बैठक होईल. येस सर. पालिकेच्या वतीने तुम्ही एक स्थानिक पेपरला एक द्या की अशा समस्याच्या संदर्भात येणार पडतात. ओके सर. म्हणजे पेपरला तुम्ही हा एक मुद्दा असतो. तर आपण बहुतेक वेळ काय केलं असतं की पालिकेच्या ज्यावेळेस आपला नोटीस बोर्ड असतो तिथे एक आरटीएस अंतर्गत लावलेलं असतं बघा की हे विभाग प्रमुख आहे, आपली ही समस्या आहे, तर आपण यांच्याकडे ही समस्या मांडू शकतो. साहेबांनी दिलेली सूचनाही खूप रास्त आहे, आपण पेपरलाही जाहिरात देऊया. त्या व्यतिरिक्त कालच जी आमच्या कार्यालयात बैठक झाली माननीय मुख्य अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली, जी विभाग प्रमुखांची आमच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली, त्यात मुख्य अधिकारी साहेबांनी विशेषतः विसर्जन मार्ग, मिरवणुकीचा मार्ग बघण्याच्या सूचना दिल्या, स्ट्रीट लाईट्स कुठले बंद आहेत ते बघण्याच्या सूचना दिल्या. त्या व्यतिरिक्त सीसीटीव्ही, विद्युत सुविधा, त्यानंतर आपलं जो निर्माल्य संकलन असतं त्याबाबतही रथासाठी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या व्यतिरिक्त एक सूचना होती जी माझ्या मताने नागरिकांतून पण आली होती, मग अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्स वगैरे, पण ते एवढं नॉट सो इम्पॉर्टंट
हे सर्व सूचना दिलेल्या आहेत. यावर आज कामही चालू आहे. विसर्जन मार्गाची पाहणी आमच्या अभियंत्यांकडनं झालेली आहे. त्यावर दुरुस्तीही करण्यात येईल याचं मी आश्वासन देतो. 100% पर्यंत पूर्ण होण्यासाठी आम्हाला तुमच्याही थोड्याशा सहकार्याची अपेक्षा आहे. कारण आमच्याकडनं काही सुटत असेल तर कृपया आमच्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरी महत्वाची की लाईट, तर सगळ्यांनीच म्हणलं, मी ते रिपीट करत नाही, परंतु स्ट्रीट लाईट जे म्हणतात 70-80% 90 आहे, पण हा रुटीन भाग आहे. हा काही गणेश उत्सवाला म्हणून करायचा नाही. तुम्ही कायम ते केले पाहिजे. बंद पडलेले जे आहे ते सगळं तुम्ही आयडेंटिफाय करा. ते तातडीने येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये दुरुस्त झाले पाहिजे. गणपतीचं आता आगमन आपलं लवकरच आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात, आता सगळं शहरातच बोलले पण ग्रामीण भागातही गणपती बसतो. त्यांनी जरी या ठिकाणी अडचणी नाही मांडल्या, परंतु तिथली जी काही व्यवस्था असेल, पेट्रोलिंग असेल, ग्रामीण भागातही लाईट मोठ्या प्रमाणावर जाते. विशेषतः या 10 दिवस संध्याकाळच्या महिला ग्रामीण भागातील सुद्धा शहरामध्ये आरस बघायला की गणपती बघायला येतात. तर त्यामुळे तिथली स्वच्छता गणेश मंडळाची, माझी गणेश मंडळाकडून अपेक्षा ही आहे की आपण मोठ्या धूमधडाक्यात ते उत्सव साजरे करतो, बसवतो, पण तिथं जी काही पूजा अर्चा, पावित्र्य, स्वच्छता, जो आपल्या रोजचं निर्माल्य असतं, हार असतो, दुर्वा असतात, प्रसाद असतो, तो कुठंतरी एका ठिकाणी आपण केला पाहिजे, दिला पाहिजे. नाही तर आम्हाला सगळ्यांनाच आरतीला बोलवतात, आम्ही सगळेच आरती देतो, सगळीकडे जातो. आता तर पालिका निवडणूक, त्यामुळे सगळ्यांची 100% उपस्थिती त्यामध्ये असणार आहे. सगळ्यांना त्यांना सगळ्यांना सगळ्या वर्गाने द्यावा लागणार आहे. हा भाग जरी सोडला, परंतु तिथं आरतीला गेल्यानंतर गुलाल एकीकडं, हार एकीकडं, गणपतीच्या सोंडर मोदक, त्याला मुंगळे लागलेले, हे कृपया कुणी करू नका. हा काही याचा तुम्हाला वाटत असेल हा काय मुद्दा मांडला, पण जे आम्ही बघतो तर ज्या भावनेनं आपण हे सगळे उत्सव साजरे करतो, तिथली स्वच्छता राखणं सुद्धा हे गणेश मंडळाचे जे पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजे. न तर ते ताट सुद्धा 10 दिवस घासत नाही, बसवताना ते ताट आणि ते कापूर आणि तेच तांदूळ, ही स्वच्छता सुद्धा आपली जबाबदारी आहे ना. मला तर वाटतं प्रशासनाने जसे मला वाटतं बक्षीस आपण दिलं जातो, जसं आपल्या तालुक्यामध्ये आदर्शवारीला आदिनाथ महाराजांना महाराष्ट्रात गौरव जात, तसं आपल्या शहरामध्ये स्वच्छ, सुंदर, शिस्तप्रिय जे असं गणपती मंडळ असेल त्याला प्रशासनाने त्याचं कौतुक या ठिकाणी एखाद्या दिवशी केलं पाहिजे. म्हणून माझ्या ह्या काही अपेक्षा आमच्या सर्वांच्याच आहेत. रोडच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विशेषतः सीसीटीव्हीचा मुद्दा प्रत्येक वर्षी येतो. पालिकेला मला वाटतं 1 वर्ष आपल्याला डीपीडीसी मधून 30-35 लाख नगरपालिकेला सीसीटीव्हीसाठी दिले होते, ते बसवले होते. नंतर 222चं काम सुरू झाल्यावर त्याच्यात वायर वगैरे तुटल्या, ते बंद झाले. त्या काळात चोऱ्या पकडल्या गेल्या. परंतु मला असं वाटतं आता पालिकेकडं आहे निधी, बसवलाय, टेंडर केलं, तर आता तरी काही लगेच व्हायचं नाही, परंतु तात्पुरती या 10 दिवसात काय व्यवस्था आपल्याला करता येईल. मला वाटतं आता माझ्या येण्या अगोदर पुजारी साहेबांनी ज्या काही तुमची नियमावली असेल ती सांगितली असेल. आता मी शेवगावचीच मीटिंग करून आले, तिथं सांगितलं की गणेश मंडळाला 5 सीसीटीव्ही बसवणं कंपल्सरी का? कंपल्सरी का? कंपल्सरी. मला वाटतं ते पण थोडंसं आता तिथं मुद्दा मांडला की खर्च कोण करेल, तर कोणी सांगितलं की भाडे तत्वावर पण ते मिळतात. परंतु जर ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या असेल तर थोडंसं गणेश मंडळाने यामध्ये पुढे आलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे, फक्त सगळ्याच गोष्टी प्रशासनावर सोडून चालणार नाहीये. शेवटी आता महिला मोठ्या संख्येने येणार, लहान मुलं येणार आहेत, चोऱ्या वगैरेचं कंट्रोल पोलीस विभागाचं आहे, त्याच्यावर त्यांनी नियोजन केलेलंच आहे. परंतु माझी अपेक्षा आहे की पालिका प्रशासनाने यामध्ये लाईट, पाणी, रस्त्याचे खड्डे असतील, विसर्जन मार्गार्पण शेवटच्या दिवशी जे काही एक तर सगळ्या व्यापाऱ्यांना आणि जे आपले फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दुकानदार हे सगळ्यांना हात जोडून विनंती असणार आहे की कुठली कारवाई करायला प्रशासनाला भाग न पाडता ही मिरवणूक कमी वेळेत गणपती विसर्जन कसं होईल, तर जे काही अडथळे रस्त्यात असतील तर ते अडथळे पण आपण या ठिकाणी बाजूला केले पाहिजे. म्हणजे आपला हा सगळा सण उत्सव 10 दिवस ईदचा आणि गणपतीचा हा होईल. मौलवी साहेबांनी जे सहकार्य केलंय की आम्ही 10 तारखेनंतर या ठिकाणी ईदचा कार्यक्रम घेणार आहोत, त्यांचे मी सर्वच्या वतीने मनापासून अभिनंदन करते. ज्या काही सूचना मांडल्या परत रिपीट नका येऊ दे. पुढच्या वर्षी तर हेच आम्ही शांतता कमिटीमध्ये ऐकायचो, तर त्या सूचना त्याची दखल घ्या. विशेषतः टॉयलेटचा जो विषय आहे, पालिकेने बाजारावर मी पण निधी दिला होता, तर टॉयलेट बांधलं काही दिवस स्वच्छ राहील. आता तिथले नळ चोरी जायला लागले, तिथल्या तोट्या, तुटफूट, तार, म्हणजे हे पण आता आपण जबाबदार आहोत ना नागरिक. सगळंच पालिका करेल असं नाही. तर माझी विनंती की तिथली स्वच्छता, आता पाण्याची व्यवस्था केलेली, लाईटची व्यवस्था, तर हे पण आपण वापर झाल्यावर त्याचं कुठेतरी मेंटेनन्स हा आपण केला पाहिजे.
आपल्या बस स्टँडला आपण बस स्टँड केलंय, तिथं पण आपण बस स्टँडमध्ये टॉयलेट दिलेले आहे. तिथं काहीतरी स्थानिक नागरिकांचं म्हणत तर बरोबर डॉक्टर नंदू शेठ की बंडू शेठ तिथं आहेत, आम्ही गेलो होतो तिथे त्या लोकांनी विरोध केलेला आहे की हे टॉयलेट करू नका. हे काही आता निधी दिलेला आहे तर तो तिथं बांधून पण दिलं पाहिजे ना. परत काय म्हणायचं की पालिकेचं आमदारांचं लक्ष नाही, साध्या महिला येतात त्यांना जायला जागा नाही. तर म्हणून माझी विनंती आहे की मी आता काल परवाच डीसीलाच फोन केलेला आहे की ठेकेदार आणि आपले आगार प्रमुख जे आहेत जिल्ह्याचे त्यांनी इथं व्हिजिट करावी. कारण की त्या बसस्टँड बांधताना सुद्धा तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की आमच्या धंद्यावर परिणाम होईल, आम्हाला जागा सोडा. प्रशासनाने मदत केलं, एसटी विभागाने मदत केलं आणि परिवहनने आपल्याला काही फूट जागा सोडून दिली की जागा सोडून. मला तो रस्ता खरं तर आता त्याच्यावर न बोललेलं बरं, परंतु तो रस्त्याची जागा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने दिलेली आहे. मग थोडंसं त्या बाजूच्या लोकांनी सुद्धा केलं पाहिजे. कारण दरवेळेस कुठल्याही मिटिंगला आलं किंवा पेपरला जरी आलं की टॉयलेटचा विषय हा हमखास पाथर्डीचा येतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता मी डीसीला विनंती केली की त्याची पाहणी करून ते काम जे अर्धवट राहिलेलं असेल ते पूर्ण करणं आणि तिथले टॉयलेट जर केले तर बऱ्यापैकी प्रश्न होईल. परंतु तात्पुरते मी परवाच सीओ साहेबांना विनंती केली की पाथर्डी पालिकेकडं 2 मोबाईल टॉयलेट आहे ते तात्पुरत्या स्वरूपात तिथं उभं करावं. आता स्वच्छतेचं जरी असेल तर तुमच्याकडे आरोग्य विभाग आहे. आता तुम्ही हे नका सांगू की आगार म्हणजे परिवहनवाले करतील आणि आमचा काही रोल नाही, परंतु तुमचे टॉयलेट आहे, तुम्ही स्वच्छता करायची, ते पाण्याची व्यवस्था असेल तर ते आज उद्यापासूनच ते टॉयलेट त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभे राहिले पाहिजे. परंतु हे 10 दिवस गेल्यानंतर आपल्याला जर कुठं जागा असेल तर काय होतं, टॉयलेट बांधायला आम्ही निधी देऊ, पालिका देईल, आम्ही देऊ, आमदार कारण शेवटी गरजेचं आहे. परंतु कुठेही गेलं की जागेचा विरोध होतो, त्याच्यावर राजकारण होतं. हे पण कुठंतरी आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी टॉयलेट्स असेल आपण करूयात, तो विषय नाही, परंतु तिथं सहकार्य सुद्धा केलं पाहिजे. आता आरोग्य विभाग आहे ते स्वच्छता ठेवेल, पण ते काही व्हायच्या आज जर त्याला विरोध झाला तर मग ह्या गोष्टी होणार नाही. शेवटी या भौतिक सुविधा देणं अतिशय गरजेचे आहे. महिलांची खूप कुचंबना होती. एक महिला म्हणून मलाही खूप वारंवार फोन येतात किंवा प्रत्येक मीटिंगमध्ये हा विषय होतो. तर म्हणून आता जे टॉयलेट मोबाईल टॉयलेट बसवायचे ते उद्या परवापासून आपण त्या ठिकाणी करावेत. परंतु हा फक्त तात्पुरता उपाय आहे, आपल्याला कायमस्वरूपी उपाय करायचं. तर तिथे बस स्टँड जवळचा आपला टॉयलेट सुरू होणं, बांधकाम सुरू होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करते. जास्त वेळ घेत नाही कारण की सूचना मला अपेक्षा होती. शेवगावचं एवढं तिथं 1 तासात मीटिंग संपली, पाथर्डीची जवळपास 2 तास चालली. सूचना आल्या, चांगल्या आल्या, त्या सूचनेचं तंतोतंत पालन प्रशासनाने करावं. आणि त्याचबरोबर आज नव्याने ओळख झाली. आज थोडंसं असं वाटलं कीर्तनाचा मंडप आहे की काय. मय आणि पुजारी साहेब दोघं खूप चांगले बोलले, दोघांचा खूप अभ्यास आहे. एखादा स्पेशल वेळ तुमच्या दोघांसाठी आपण देऊया. गणपती झाला हे गणेश मंडळ किती आपले 201. तुम्हाला 2 चांगले व्यक्ती साहित्यिक या ठिकाणी भेटलेले मयूर भाई आणि पुजारी साहेब यांचं काहीतरी प्रवचन करतानाचा कार्यक्रम ठेवूयात. पुन्हा एकदा सर्व प्रशासनाचं आभार या ठिकाणी मानते. विषय मी डीसीशी बोलते. कमीत कमी जातील 10 बसेस आलेल्या आहेत. आता तुमची मागणी की अजून 10 बसेस द्याव्यात, परंतु एकदा संपूर्ण 288 मतदारसंघाचा 10 बसेस देण्याचं रोटेशन पूर्ण झाल्यावर परत पाथर्डी शेवगावला 10 बसेस येणार. आपला प्रस्ताव गेलेला आहे नाही सांगते ना, डीसीशी बोलते. पण जर परत नवीन ऍडिशनल बसचा विषय एकदा सगळ्या मतदारसंघात सगळ्या जिल्ह्यामध्ये 10 प्रत्येक आगाराला बस गेल्यानंतर परत आपल्याला मिळणार. हो मी डीसीशी बोलते म्हटलं, डीसीशी बोलते, आपल्याला ही व्यवस्था पाहावी. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.